दरम्यान निवडणुकीच्या धामधुमीत भाजप आणि शिवसेना यांच्यात नाराजी नाट्याचा कलगीतुरा रंगलेला असतानाच आता सरकारी निधीवरून राष्ट्रवादी आणि भाजप असा वाद रंगलाय। आपले अधिकाधिक उमेदवार निवडून यावेत यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः मैदानात उतरले आणि या प्रचारात मतदारांना निधीचं प्रलोभन देत असल्याचं समोर आलंय। यावरून बराच वादही झालाय, पण याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर काही परिणाम झालेला नाही असं पाहायला मिळतंय। मंत्री दिलीप वळसे पाटील आणि महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी देखील अजित पवारांचाच कित्ता गिरवला आणि त्यांच्या या दाव्यावरून भाजप नेत्यांनीही टोला लगावत मोठा दावा केलाय। तो पाहणारच आहोत, पण त्याआधी पाहूया राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निधी वाटपावरून मतदारांना काय काय प्रलोभनं दिली आहेत। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचं, माझ्या हातात निधी द्यायचं। बघा काय की तुम्ही या मनसर नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि आमचे 17 नगरसेवक भरघोस मताने निवडून द्या। निधीचा पूर वाहिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही। राज्यात सत्ता असताना राज्याचा गावगाडा आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। आवडून तुम्हाला सांगायचंय, जर अर्थमंत्री आपला तर मामांना ज्या पद्धतीने 3000 कोटीचा निधी दिला, तसं नगराध्यक्ष सुद्धा तुम्ही आपल्या विचाराचा बसवला तर सर्वाधिक निधी हा पुढे येईल आणि तो दादांच्या माध्यमातून मामांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल। तुमच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या असल्या तरी त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला। तर बावनकुळेंनीही सर्व खात्याचे प्रमुख मुख्यमंत्री असल्याचं सांगत भाजपचा दावा मजबूत केलाय। राष्ट्रवादी आणि भाजपमधल्या या वादावर शिवसेनेनेही प्रतिक्रिया देत त्यामध्ये उडी घेतली आहे। तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरचे लोक जर म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, त्यामुळे तिजोरीचा मालक इकडे आहे, त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये काळजी करण्याचं कारण नाही। अजितदादा एक मंत्री आहे खात्याचे, पण शेवटी सर्व अधिकार मुख्यमंत्र्याला प्राप्त असतात। कुठल्याही खात्याचे शेवटी आम्हा लोकांना अधिकार डेलिगेट केले असतात, पण त्यावर जर ओव्हररूल करायचं असेल तर मुख्यमंत्री करू शकतात आणि त्यामुळं निधीच्या वाटपाचा निर्णय तरी तीनही म्हणून करतात। तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांवर ठरलं जातं। म्हणून चावी एकीकडे आहे, मालक एक आहेत आणि ठरवणाऱ्यामध्ये आम्ही एक सुद्धा आहोत। म्हणून ठरवताना सगळ्याला बरोबर घेऊनच हे गाडा चालवावा लागतो, एवढं मात्र निश्चित आहे। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना सत्ताधाऱ्यांची जीभ घसरली आहे। मतदान केलं नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, चाव्या नसल्या तरी मालक आपणच आहोत अशी सत्ताधाऱ्यांची भाषा हा सत्तेचा माज आहे अशी टीका केली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी। पाहूया। हे काय मालक आहेत काय राज्याचे, आणि तिजोरी म्हणजे काय यांच्या बापदादांनी कमवलेली मिळकत आहे काय? जनतेला तुम्ही काय गृहीत धरून आणि त्यांना धमकावून मतं घेण्याचं काम चाललं आहे। म्हणजे सत्तेची गरमी कशाला दाखवत आहे तुम्ही? निवडणुकीसाठी मतं मागायला जात असताना हा धमकवण्याचा प्रकार आहे। निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजेत। हे प्रलोभन आहे। सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हे कारवाईस पात्र आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।